नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं विशेष स्वागत यासाठी की आज आपल्या चॅनलने 1000 सबस्क्रायबरचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. सांगायला फार अभिमान वाटतो, सांगायला फार आनंद वाटतो की हे सगळं शक्य झालं ते फक्त तुमच्यामुळेच. कारण तुम्ही शेअर केले व्हिडिओ, तुम्ही इतरांना सांगितलं त्या आपल्या चॅनलबाबत, म्हणून हा टप्पा पूर्ण करू शकलो. या निमित्ताने तुमचं म्हणजे स्वागत करणं गरजेचं आहे, अभिनंदन तुमचं करणं गरजेचं आहे. कारण एक यूट्यूबर म्हणून मला सुरुवात करायची नव्हती किंवा मला यूट्यूबर बनायचे म्हणून मी यूट्यूबवरती आलो किंवा यूट्यूबवरती हा चॅनल सुरू केला, असा अजिबात माझा उद्देश नव्हता आणि नाही. कारण या निमित्ताने मला आज तुम्हाला सांगावं वाटतं. पण थांबा जरा तुमचं आधी टाळ्यांनी स्वागत करू द्या. ठीक, आता विषयाला सुरुवात करतो कारण हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. असो तर सांगायचा उद्देश हा आहे की यूट्यूबर बनणे हा माझा खरंच उद्देश नव्हता आणि नाही. कारण का, माझ्याकडे मला अनुभवाने खूप काही दिलं आहे आयुष्याच्या बऱ्याच प्रसंगी. आर्थिकतेच्या बाबतीत बाकी अनुभवसुद्धा खूप आहेत, पण तो विषय इथे घेण्यात काही पॉईंट नाही. कारण आपण पैसा के पैसा या नावाने जेव्हा चॅनल सुरू केला त्यावेळी पैशाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी असतील, जे काही नॉलेज असेल, जे काही माझे अनुभव असतील ते मला इथं शेअर करायला आवडणार होतं. म्हणून हा चॅनल मी स्टार्ट केला. मग हा चॅनल स्टार्ट करण्याचा खरा उद्देश काय? पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तरीसुद्धा तिथे मी थोडीफार का होईना इंट्रोडक्शन म्हणून जे आहे ती तिथं दिली होती. पण आज 1000 सबस्क्रायबर जेव्हा मी पूर्ण करतो तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण आता कुठेतरी एक म्हणतात ना, एक मैलाचा दगड जो आहे तो पार केला आहे. तर त्या निमित्ताने का होईना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आपण तो प्रवास जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवला तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसापर्यंत जास्तीत जास्त पोहोचून त्यांना आपल्या या आर्थिकतेबाबत साक्षर करण्याचं जे काम आहे ते आपण वाढवू शकतो. हा माझा उद्देश आणि हा माझा विचार आहे. कारण बघा तुम्ही, आजकाल महागाईमुळे बऱ्यापैकी सगळेजण त्रस्त आहेत. हे मान्य मी करतो, मलाही काही अडचणी असतात. असं नाही की मी अगदी फार करोडपती आहे, पण माझ्या कष्टाने म्हणा, माझ्या बुद्धी चातुर्याने म्हणा किंवा माझ्या काही डिसिप्लिन, आर्थिक डिसिप्लिन यामुळे असं समजा, पण एक वेल सेटल लाईफ जे आहे तिथपर्यंत मी पोहोचलो आहे. म्हणजे आयुष्यात काय हवं असतं तर तुम्हाला एखादा चांगला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट असावा असं वाटत असतं, शहराच्या ठिकाणी. ठीक आहे, तर तोही माझा झालेला आहे ऑलरेडी. एक लक्झरियस कार असावी वाटते तर तीही माझ्याकडे आहे. त्यामुळे आता यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत आणि आता यूट्यूबर बनायचं आहे असा उद्देश ठेवून पुढे मी काय आणखीन एक कार घेणार, आणखीन एक फ्लॅट घेणार, हेच करत राहायचं आयुष्यभर, ते नाही. म्हणून उद्देश ठेवणं, हा चांगला उद्देश ठेवणं हे माझ्यासाठी मला फार गरजेचं वाटलं होतं. म्हणून मी हा चॅनल स्टार्ट केला. आणि मग मगाशी मी म्हटलं तसं की बऱ्यापैकी आज मराठी माणूस आपला त्रस्त आहे, आर्थिकतेबाबतीत फार विवंचनेत आहे. आणि मग त्यामुळे होतं आहे काय की एक होपलेस हा शब्द फार वाईट आहे असं नाही. होप म्हणजे काय? आशा. म्हणजे त्याच्यापुढे काय उद्दिष्ट, ध्येय, आणि लेस म्हणजे काय? नसणारा. म्हणजे थोडक्यात ध्येय नसणारा, अजिबात पुढे आशा अपेक्षा काहीही नसलेला, अशा निर्वाततेमध्ये तो चालला आहे असं मला जाणवतं. आणि हे का होतं आहे? कारण मार्ग दिसत नाहीत, खर्च वाढतोय, जबाबदाऱ्या आहेत त्या काही कमी होत नाहीत, आणि ह्याच्यामध्ये काटकसर तरी किती करायची, पैसा कुठून कसा कमवायचा, हे सगळे अनेक प्रश्न, वाचवायचा कसा, हे सगळे अनेक प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न बऱ्यापैकी सर्वसामान्यांमध्ये मला जाणवायला लागलेले आहे. आणि हे गेल्या 8-10 वर्षामध्ये जास्त जाणवलं आहे, हे सत्य प्रामाणिकपणे सांगतो. आणि मग ही मनातली कुठेतरी एक खंत जी आहे की आपला मग मराठी माणूस मागे का राहावा, त्याला आर्थिकतेचं नॉलेज का मिळू नये, त्याने फक्त काय ते आपले बिनाकामाचे रील्स बघण्यासाठी आपला मोबाईल वापरावा आणि त्याचं नेट वापरावं का? एक 4 गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी माझी एखाद्या व्हिडिओमधून चांगली वाटली तर, आणि त्यातून जर त्याने काहीतरी एक चांगला संकल्प केला किंवा काहीतरी सुरुवात केली किंवा विचार स्वतःचा काही बदलला, काही नियोजन केलं, तर मला वाटतं एखाद्या जरी व्यक्तीचं असं भलं झालं माझ्याकडून तर मी म्हणेन फार पुण्य लाभलं. अगदी मनापासून बोलतोय, त्यामुळे कदाचित असंही वाटेल की हे काय आता नवीन, तसं काही समजू नका. थोडंसं ओव्हरहेल्मिंग होतं, भावनिक होतं, म्हणून मी हे बोलून गेलो. पण चांगलं घडावं आणि लोकांनी साक्षर व्हावं
साक्षर म्हणजे तुम्ही लिखापडीमध्ये साक्षर आहात आणि लिहिता वाचता येतं, याला साक्षरता फक्त म्हणत नाही. आर्थिक साक्षरता ही जगण्यासाठी अतिशय गरजेची आहे. आणि आपल्याकडे कसं आहे, 10वी-12वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर 11वी कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं. मग कॉमर्सला गेलेले जे विद्यार्थी असतात ते फार आर्थिक साक्षरतेत पुढे गेलेले असतात का, असाही काही विषय नसतो. कारण संसाराचा गाडा जो आहे तो प्रत्येकाला ओढायचा असतो. प्रत्येकाला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडायचं असतं, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं, प्रत्येकाला आपल्याला चांगले दिवस आणायचे असतात, त्यासाठी कष्टही घ्यायचं असतं, वेगवेगळे मार्गही अवलंबायचे असतात. आणि मग तिथे कमी पडतं ते आर्थिक नॉलेज. आणि मग अशा वेळी काहीतरी आपण चुकीचे निर्णय घेतो, कधी त्या निर्णयांमुळे आपण फसतो, पुन्हा बाहेर पडतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये कुठेतरी एखादा विचार तरी कोणाकडून तरी मिळावा अशी एक कुठेतरी अपेक्षाही निर्माण होत असते. आणि मला असं वाटलं म्हणूनच मी हा चॅनल स्टार्ट केला. आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघा की मी लिहितानाच ते स्पष्टपणे लिहिले की महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसाच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आर्थिकतेबाबत चर्चा करण्यासाठी हा चॅनल आहे. म्हणजे सर्वसाधारण मिडल क्लास लोकांसाठीच हा मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातून काही ना काहीतरी फक्त टेक्निकली तुम्हाला काहीतरी एकदम तुम्हाला माहिती नसलेली मी माहिती देतो, बघा मी किती हुशार आहे, बघा हे तुम्हाला माहिती होतं का, नाही, हे असल्या गोष्टी करत बसण्यासाठी हा चॅनल नाही. कारण आज नेटवर्क सगळ्यांसाठी फुल स्पीडने ओपन आहे. तुम्ही मोबाईल उघडला, तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ती माहिती मिळू शकते. मग ह्या चॅनलचा उपयोग काय, तुम्ही तर माहिती अशीही घेऊ शकता, पण ती माहिती घेणं फक्त कामाचं नसतं. त्यामागे काय उद्देश असावा, त्यामागे काय विचार असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय व्हावा यासाठी हा चॅनल आहे. आणि म्हणूनच मी हा प्रवास जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवणार आहे. म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले काय, 10,000 झाले काय, आणि पुढे शेकडो हजार म्हणजे लाखामध्ये मिलियनमध्ये जरी गेले तरी हा प्रवास थांबू देणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. आणि मगाशी सुरुवातीलाच मी म्हटलं त्याप्रमाणे की यूट्यूबर बनणे हा फक्त उद्देश ठेवून हा चॅनल स्टार्ट करणे हा खरंच माझा प्रामाणिकपणे सांगतो उद्देश नाही आणि नव्हता. पण आहे ना, प्लॅटफॉर्म चांगला प्लॅटफॉर्म आहे. आज यूट्यूबची जी रीच आहे तो म्हणजे करोडो हे अरबो लोकांपर्यंत आहे. जगात कुठेही या यूट्यूबचा रीच पोहोचलेला आहे. आणि हे श्रेय त्या यूट्यूबच्या टीमला जातं. त्यामुळे आपल्याला जर पोहोचायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर हा प्लॅटफॉर्म वापरणं हे अतिशय योग्य आणि चांगलं. म्हणूनच मी हा चॅनल याच्यावरती स्टार्ट केलेला आहे. असं प्रत्येकाला जर मी सांगत बसलो अरे आर्थिक साक्षरता म्हणजे हे असतं, हा विषय असा घे, तो विषय तसा घे, याच्यामधून असा मार्ग काढ, त्याच्यामधून तसा मार्ग काढ, तर हे शक्य नाही ना. म्हणजे मनातली जी खंत आहे, मनातली जी भावना जी आहे, म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्याची जी भावना आहे, जो विचार आहे, तो एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतरच तुम्ही तो जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि म्हणूनच हा चॅनल स्टार्ट केलेला आहे. पण तरीसुद्धा इथेच न थांबता आपण हजाराच्या पुढेही आणखीन लोकांपर्यंत, खूप लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. त्यातून कोणाचा काही फायदा झाला तर अतिशय आनंद होईल, की जेणेकरून कोणाला मार्ग मिळाला तरी खूप आनंद होईल. आणि एक पुण्याचं काम म्हणूनच मी ह्या चॅनलकडे किंवा माझ्या या विषयांकडे बघतो. आणि तुम्हीही त्याच्यातून फक्त बघायचं म्हणून म्हणजे बघितलं हां ठीक आहे इट्स ओके असं टाईप न करता, अशा टाईपचा तिकडे व्ह्यू न ठेवता, जे काही मी तुम्हाला अनुभवणे सांगतोय त्यातनं एखादी तरी गोष्ट चांगली घ्या आणि त्या चांगल्या गोष्टीचा आपल्या लाईफमध्ये यूज करा आणि आपली आर्थिक प्रगती वाढवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही गरीब आहात त्यातून वरच्या मिडल क्लासमध्ये या, मिडल क्लासमध्ये आहात अप्पर मिडल क्लासमध्ये येण्याचा प्रयत्न करा, अप्पर मिडल क्लासमधून रिच क्लासमध्ये येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्वतःची प्रगती गरजेची आहे. आणि पैशाशिवाय जगात काहीही चालत नाही. पैसा सर्वस्व नसलं तरी सर्व काही पैसा आहे हे मान्य आधी करा आणि मग त्याच्या मागे लागा. आणि त्याच्या मागे लागा म्हणजे चांगल्या मार्गाने पैसा कमवण्याचा नक्की प्रयत्न करा. हे मी वारंवार बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, आजही त्याप्रमाणे तेच सांगतो आहे. तर पुन्हा एकदा म्हणजे फार अगदी भावनाओं में बह जाने का काम होने से पहले असं म्हणावं तसं तुम्हाला आता इथे पुन्हा एकदा धन्यवाद देऊन इथे हा व्हिडिओ थांबवतो. आणि असंच प्रेम ठेवा, व्हिडिओ शेअर करत चला. नवीन असाल, आज पहिल्यांदा जर व्हिडिओवरती बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पैशाच्या रिलेटेड, संपत्तीच्या रिलेटेड किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या रिलेटेड, साक्षरतेच्या रिलेटेड कुठलाही विषय जर तुम्हाला इथे
या चॅनलवरती बघायचा असेल तर या चॅनलसोबत राहा. बरेच सगळे विषय जे आहेत ते विषय आपण याच्यावरती घेत असतो. मग तिथे स्टॉक मार्केट असो की अगदी एखादा व्यवसाय चालू करण्यासंदर्भात असो, पण हा विषय जो आहे तो इथे घेतला जातो. त्यामुळे चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक विशेष धन्यवाद. थँक्यू.